नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अतुल फिरके, GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा तुमचं या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहोत। आजचा हा व्हिडिओ BCom फायनल इयर सेमिस्टर 6 विषय मॅनेजमेंट अकाउंटिंग त्यातलं तिसरं युनिट रेशो ॲनालिसिसचं अंतिम लेक्चर आपण आज बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सरावासाठी पुन्हा ताळेबंदाशी संबंधित काही रेशो आपण गणितामध्ये बघणार आहोत आणि त्याचं सोल्युशन कसं बनवायचं आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। गणित बॅलन्स शीटचं दिलेलं आहे। काही ठिकाणी दिलेली माहिती एक सारांशमध्ये समरीमध्ये राहू शकते, काही ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ अंतिम लेखांची विवरणं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीटच्या स्वरूपामध्ये देऊ शकतात। इथे बॅलन्स शीटची माहिती तुम्हाला दिलेली आहे ताळेबंदाची आणि सोबत गरज पडणारे जे नफा तोटा पत्रकाशी संबंधित पदं आहेत त्या पदांची माहिती तुम्हाला गणितामध्ये दिलेली आहे। सुरुवातीला गणिताचा अभ्यास करूया आणि तदनंतर विचारलेले रेशिओ कोणते आहेत, त्या विचारलेल्या रेशिओचं सूत्र काय आहे आणि त्याचे वर्किंग्स कसे करायचे। गणितामध्ये आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे। बॅलन्स शीट ऑफ किसान कंपनी ॲज ऑन 31 मार्च 2019। काही गणितामध्ये एका वर्षाची बॅलन्स शीट राहील मित्रांनो, काही गणितामध्ये 2 वर्षांची बॅलन्स शीट राहील। जर का इथे 2 रकाने दिले असते, एक 2019चा आणि एक चालू वर्ष 2020चा, अशा 2 रकान्यांच्या गणितामध्ये जी विचारलेली माहिती आहे ही स्वतंत्रपणे दोन्ही वर्षांसाठी काढायची आहे। म्हणजे गृहीत धरा की या गणितामध्ये अमाऊंटचे 2 कॉलम आहेत, लायबिलिटी साईडला 2 कॉलम दिलेले आहेत आणि ॲसेट साईडला 2 कॉलम दिलेले आहेत, अनुक्रमे वर्ष 2019चं आणि वर्ष 2020चं। तर त्या गणितामध्ये पहिला रकाना हा 2019शी संबंधित राहिला आहे आणि दुसरा रकाना हा 2020शी संबंधित राहिला आहे। म्हणजे ताळेबंदामध्ये दिलेली माहिती ही सलग 2 वर्षाची जेव्हा दिलेली असेल तेव्हा 2 वर्षाच्या प्रगतीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने त्यांचं तुलना झाली पाहिजे। या अनुषंगानं जे विचारलेले रेशिओ आहेत हे रेशिओ आपण स्वतंत्रपणे दोन्ही वर्षाचे काढायचे। जसं या वर्षामध्ये एकाच वर्षाची बॅलन्स शीट दिलेली आहे, त्यानंतर एका वर्षाचा विक्री दिलेली आहे 4 लाख रुपये, एका वर्षाचा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिलेला आहे 2,40,000 रुपये आणि यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट। आपल्याला 5 स्वतंत्र रेशिओ काढायचे आहेत। पहिला रेशिओ काढायचा आहे करंट रेशिओ, दुसरा रेशिओ काढायचा आहे लिक्विड रेशिओ, यालाच क्विक रेशिओ म्हणतात किंवा यालाच ॲसिड टेस्ट रेशिओ असं सुद्धा म्हटलं जातात। हे नावं वेगवेगळे आहेत परंतु कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत सारखी असते। तिसरा रेशिओ विचारला आपल्याला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ, ज्याला आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ किंवा स्टॉक टर्नओव्हर रेशिओ असं सुद्धा म्हटलं जातं। त्यानंतर डेटर्स टर्नओव्हर रेशिओ आणि शेवटचा विचारलेला आहे कॅपिटल टर्नओव्हर रेशिओ। आता हे पाचही रेशिओ 2019च्या रकमेसाठी काढायचे आहेत आणि पाचही रेशिओ 2020च्या रकमेसाठी काढले जातील। म्हणजे 5 रेशिओचे अनुक्रमाने 2 तक्ते बनवायचे आहेत, पहिला 2019चा आणि उजव्या साईडला 2020चा, असं 2 वर्षाची माहिती काढायची असते। अशा टाईपचे गणित दीर्घोत्तरी प्रश्न राहतात साधारण 16 मार्कांसाठी, परंतु आता बहुपर्यायी शॉर्ट आन्सर क्वेश्चन विचारलेले असल्या कारणानं आपण एकाच वर्षाची माहिती अभ्यासासाठी घेतलेली आहे। जी माहिती एका वर्षासाठी आहे तशाच पद्धतीनं नवीन दुसऱ्या वर्षाचा डाटा टाकून दुसऱ्या वर्षाच्या रेशिओचं उत्तर तुम्हाला काढावे लागते। माहिती दिलेली आहे गुडविल, प्लांट, स्टॉक, डेटर्स, कॅश आणि बिल्स रिसिव्हेबल ही संपत्तीची माहिती दिलेली आहे आणि लायबिलिटी साईडला माहिती दिलेली आहे। शेअर कॅपिटलची रक्कम आहे, रिझर्व्स अँड सरप्लसची रक्कम आहे, डिबेंचरची रक्कम दिलेली आहे, क्रेडिटर्सची रक्कम दिलेली आहे, बिल्स पेबल आहेत आणि बँक ओव्हरड्राफ्ट आहे। विचारलेल्या रेशिओमध्ये आहे करंट रेशिओ, क्विक रेशिओ, होऊ शकते डेब्ट इक्विटी रेशिओ विचारलेला असता। करंट रेशिओ आणि लिक्विड रेशिओ हे तुमचे चल संपत्तीचे संबंधित असतात आणि यामध्ये तुम्हाला लिक्विडिटीच्या अनुषंगानं एका वर्षाच्या आतमध्ये प्राप्त होणारा पैसा आणि एका वर्षाच्या आतमध्ये भुगतान करण्याचे आपले दायित्व याची तुलना असते। म्हणून तिथं करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटीसाठी आपण संपत्ती आणि देयताचं वर्गीकरण करत असताना फिक्स ॲसेट, करंट ॲसेट हे प्राथमिक वर्गीकरण करायचं आणि लायबिलिटी साईडचं वर्गीकरण करत असताना परमनंट लायबिलिटी ज्या दीर्घकाळाच्या राहतील आहे, एकतर ओन फंड किंवा बॉरोड फंड, परमनंट लायबिलिटीचं वर्गीकरण वेगळं करायचं आणि करंट लायबिलिटीचं वर्गीकरण वेगळं करायचं, जेणेकरून करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीचे पदं तुम्ही डायरेक्टली करंट रेशिओसाठी आणि लिक्विड रेशिओसाठी कन्सिडर करू शकता। ॲनालिसिस जर का करायचं म्हटलं तर गणित दिल्यानंतर प्राथमिकतः आपण पेन्सिलनी तिथं मार्किंग करायचं, जेणेकरून पुढचे वर्गीकरण करताना तुम्हाला सोपस्कर होतील। जसं संपत्ती साईडला जर का बघितलं तर गुडविल हे फिक्स ॲसेटचं पद आहे,
प्लांट अँड मशिनरी हे फिक्स ॲसेटचं पद आहे, स्टॉक हे करंट ॲसेटचं पद आहे, डेटर्स करंट ॲसेटचं पद आहे, कॅशिंग हँड करंट ॲसेटचं पद आहे आणि बिल्स रिसिबल करंट ॲसेटचे पद आहे. जेणेकरून करंट रेशो काढताना सी मार्किंग असलेले करंट रेशोच्या पदांची यादी बनवायची, त्याची बेरीज करायची, ते तुमची टोटल करंट ॲसेट ड्युरिंग द इयर होणार. जेव्हा फिक्स ॲसेट टर्नओव्हर विचारला तेव्हा फिक्स ॲसेटच्या पदांची टोटल करा, सूत्रामध्ये टाका, फिक्स ॲसेटची रक्कम तुम्हाला डायरेक्टली प्राप्त होऊन जाणार. अशाच पद्धतीनं लायबिलिटीचं सुद्धा आपण वर्गीकरण करत आहोत. परमनंट लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज. शेअर कॅपिटल ही परमनंट लायबिलिटी आहे, फिक्स लायबिलिटी. रिझर्व्ह सरप्लस ही फिक्स लायबिलिटी आहे, डिबेंचर्स ही फिक्स लायबिलिटी आहे, क्रेडिटर्स करंट लायबिलिटी आहे, बिल्स पेबल करंट लायबिलिटी आहे आणि बँक ओव्हरड्राफ्ट ही करंट लायबिलिटीज आहे. पुन्हा जर का वर्गीकरण करायचं म्हटलं तर ज्या फिक्स लायबिलिटी असतात त्याच्यामध्ये सुद्धा शेअर होल्डर्स ही इंटरनल फंड झाला, रिझर्व्ह सरप्लस हा इंटरनल फंड झाला आणि डिबेंचर्स हे एक्सटर्नल फंड झाले. म्हणजे जर का आपल्याला डेब्ट इक्विटी रेशो काढायचा असला तर तिथं तुलना करायची असते परमनंट लायबिलिटी मधल्या फिक्स इंटरेस्ट बेरिंग सिक्युरिटीज आणि नो इंटरेस्ट बेरिंग सिक्युरिटीज. म्हणजे परमनंट लायबिलिटीज लॉंग टर्म डेट भागीला ओन फंड. यामध्ये जर का तुलना करायची असती तर आपण या दोन पदांचं डिबेंचर सोबत तुलना केली असती आणि याचा रेशो काढला असता. तो झाला असता तुमचा डेब्ट इक्विटी रेशो. जे विचारलेली माहिती आहे ती विचारलेली माहिती सुरुवातीला आपण काढून घेऊया. सोबत आपल्याला सर्व ॲडिशनल माहिती दिलेली आहे. सेल्स ड्युरिंग द इयर, सेल्स ड्युरिंग द इयर दिलेलं आहे. त्यातला कॅश सेल किती, क्रेडिट सेल किती, वर्गीकरण जर का दिलेलं नसलं तर सर्वसाधारण आपले ॲझम्पशन असतात जेवढी विक्री आहे ती टोटल विक्री आपली कन्सिडर करायची असते क्रेडिट सेलची. म्हणून यानंतर क्रेडिट सेल किती राहिलं आहे 4 लाख रुपये आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिलेलं आहे 2,40,000. गरज पडली तर इथं आपण ग्रॉस प्रॉफिट सुद्धा काढू शकलो असतो. ग्रॉस प्रॉफिट काढत असताना सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड केलं तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट प्राप्त झालं असतं आणि जीपी रेशो सुद्धा आपल्याला या ग्रंथामध्ये काढता आला असता जर का विचारलं असतं तर. रेशो काढायचे आहेत करंट रेशो, लिक्विड रेशो, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो आणि कॅपिटल टर्नओव्हर रेशो. करंट रेशोचं जर का आपण सूत्र बघितलं सोल्युशनमध्ये तसं कॅल्क्युलेशन ऑफ रेशोमध्ये करंट रेशोमध्ये तुलना असते करंट ॲसेटची टोटल भागीला करंट लायबिलिटीची टोटल. आताच आपण नुकतंच जे करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीचं वर्गीकरण केलं त्यातले करंट ॲसेट्सचे जे 4 पदं आहेत त्यांची सूची बनवायची, त्याची बेरीज करायची, ते राहणार तुमचं टोटल करंट ॲसेट्स. सुरुवातीला कॅल्क्युलेशन ऑफ रेशोचं फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला लिहिला आपण करंट ॲसेट्स म्हणून करंट लायबिलिटी. परंतु करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटीची रक्कम कुठून काढली हे आपल्या इव्हॅल्युएटरला समजण्यासाठी त्याचं टिपणं बनवायचे, त्याचे वर्किंग नोट्स बनवायचे. कॅल्क्युलेशन ऑफ रेशो म्हटल्यानंतर वर्किंग करताना सुरुवातीला यादी बनवायची. करंट ॲसेट्स त्याला आपण टोटल सी म्हणू शकतो. करंट ॲसेटमध्ये मार्किंग केलेल्या 4 संपत्तीची यादी बनवायची आहे. स्टॉक, डेटर्स, कॅश आणि बिल्स रिसिबल. त्यांच्या रकमा आपण कॉपी केल्या अनुक्रमे 80,000, 45,000, 17,000 आणि 8,000. त्यांची बेरीज झाली 1,50,000. ही झाली तुमची टोटल करंट ॲसेट्स. म्हणून अंश झाला तुमचा टोटल करंट ॲसेटमध्ये 1,50,000. भाग कितीने द्यायचा आहे टोटल करंट लायबिलिटीचे पदं. लायबिलिटी साईडला 3 पदं टोटल करंट लायबिलिटीचे आहेत. अनुक्रमे क्रेडिटर्स, बिल्स रिसिबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट. त्याची सूची बनवायची. क्रेडिटर्सची रक्कम 40,000, बिल्स पेबलची रक्कम 20,000 आणि बँक ओव्हरड्राफ्टची रक्कम 2,000. या तिघांची एकंदरीत बेरीज जी झाली ती झाली टोटल करंट लायबिलिटीज. टोटल करंट लायबिलिटीची अमाऊंट झाली 62,000. इथं छेदची रक्कम मिळाली. मग अंश आणि छेद दोन्ही मिळाल्यानंतर आपण त्यांना फॉर्म्युलामध्ये मांडणी करायची आणि त्याचं अंतिम उत्तर काढायचा भागाकार करून. तर करंट ॲसेट 1,50,000 त्याचं कंपॅरिझन केलं करंट लायबिलिटीसोबत 62,000 सोबत 1,50,000 भागला 62,000चं कॅल्क्युलेटरवरती तुमचं उत्तर येतं 2.42. म्हणजे करंट ॲसेट्स ह्या करंट लायबिलिटीच्या तुलनेमध्ये 2.42 पट आहेत. म्हणून याला उत्तर लिहायचं 2.42 टाइम्स. प्रॉफिटेबिलिटी रेशो टक्केवारीमध्ये काढतो आपण. तिथं गुन्ह्याला 100 करून पर्सेंटेजचं साईन लिहायचं. प्रॉफिटेबिलिटी रेशोच्या व्यतिरिक्त ताळेबंदाशी संबंधित रेशो, टर्नओव्हर रेशो हे सर्वच्या सर्व प्रमाणामध्ये लिहायचे असतात. याला जर का एका शब्दात लिहायचं असलं तर 2.42 टाइम्स असं लिहायचं असतं आणि याला जर का गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये जर का लिहायचं असलं तर साधारण याची मांडणी केली जाते 2.42:1. म्हणजे जेव्हा 1 रुपयाची लायबिलिटी राहील त्या 1 रुपयाच्या लायबिलिटीला देणे करण्यासाठी आपल्याजवळ करंट ॲसेट्स ह्या 2.42 रुपयांच्या राहतील. म्हणजे करंट लायबिलिटीच्या देयताच्या रकमेच्या तुलनेमध्ये करंट ॲसेट्सची रक्कम ही दुप्पट आहे, 2.5 पट आहे. हा रेशो जेवढा मोठा तेवढी लिक्विडिटी जास्त.
हा रेशो जितका कमी तेवढी लिक्विडिटी आपल्याजवळ कमी. म्हणजे आपण आपल्या उधारीला नियोजन करण्याच्या हिशोबानं आपले देणे कर्ज हे येण्या कर्जाच्या पेक्षा केव्हाही जास्त असले पाहिजे. आणि स्टँडर्ड जो करंट रेशो असतो तो असतो 2:1, 2:1 हा स्टँडर्ड करंट रेशो आहे. आणि या कंपनीचा रेशो 2:1च्या तुलनेमध्ये जास्त आहे. म्हणजे आपल्याजवळची चलसंपत्ती हे चल देयताच्या तुलनेमध्ये सक्षमकारक आहे, सफिशियंट आहे. दुसरा रेशो आपल्याला काढायचा आहे लिक्विड रेशो. लिक्विड रेशोमध्ये लिक्विड ॲसेट्स आणि लिक्विड लायबिलिटी कंपेअर करायचे असतात. फॉर्म्युला आहे लिक्विड ॲसेट अपॉन लिक्विड लायबिलिटी. यालाच दुसऱ्या शब्दाने आपण क्विक रेशो असं सुद्धा म्हटलं जातं. आता लिक्विड ॲसेट आणि लिक्विड लायबिलिटी ह्या करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीच्या पेक्षा कशा प्रकारे वेगळे आहे हे समजण्यासाठी त्याचाच दुसरा आपण कन्व्हर्टेड फॉर्म्युला लक्षात घेतला, जेणेकरून लिक्विड ॲसेट आणि करंट ॲसेटमध्ये फरक काय आहे, त्यामधलं कुठले पद सोडून द्यायचे असतात हे आपल्याला माहिती पडतात. म्हणून सूत्र लिहिलेलं आहे लिक्विड ॲसेट अपॉन लिक्विड लायबिलिटी. लिक्विड ॲसेट कशा प्राप्त होणार, तर करंट ॲसेटमधनं स्टॉकची रक्कम वजा करायची. स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक, कारण की बॅलन्स शीटमध्ये आपण क्लोजिंग स्टॉक कन्सिडर करतो. तर करंट ॲसेट आपल्या 1,50,000च्या होत्या आणि बॅलन्स शीटमध्ये स्टॉक 80,000चा दिलेला आहे. म्हणून 1,50,000च्या करंट ॲसेटमधनं 80,000चा स्टॉक मायनस केल्यानंतर लिक्विड ॲसेट आपल्या प्राप्त झाल्या 70,000च्या. त्याच प्रकारे लिक्विड लायबिलिटी काढण्यासाठी करंट लायबिलिटीच्या टोटल रकमेमधनं बँक ओव्हरड्राफ्टची रक्कम जर का बॅलन्स शीटला दिलेली असेल तर बँक ओव्हरड्राफ्टची रक्कम आपल्याला मायनस करायची आहे. जेव्हा आपण बॅलन्स शीट बघितली इथे बँक ओव्हरड्राफ्टची रक्कम आपल्याला 2,000 रुपये दिलेली आहे. म्हणून करंट लायबिलिटीच्या यादीमधनं बँक ओव्हरड्राफ्ट 2,000चे मायनस करायचे आणि 2,000चे बँक ओव्हरड्राफ्ट मायनस केल्यानंतर लिक्विड लायबिलिटी राहिली 60,000 रुपयाची. आता या दोघांचा रेशो काढायचा 70,000 भागला 60,000. याचं फॉर्म्युलानी उत्तर आलेलं आहे भागाकार करून 1.17 म्हणजे 1.17 टाइम्स. प्रमाणामध्ये जर का लिहायचं असलं तर 1.17:1 असं त्याचं उत्तर लिहायचं. तदनंतर तिसरा रेशो आपल्याला काढायचा आहे. करंट रेशो झाला, लिक्विड रेशो झाला. तदनंतर तिसरा रेशो काढायचा आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. यालाच दुसऱ्या शब्दात म्हटलं जातं स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशोमध्ये फॉर्म्युला आहे आपला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू COGS म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड भागेला ॲव्हरेज स्टॉक. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड हा कसा काढायचा आहे, गणितात दिलेला असता तर ठीक, नाही तर COGS काढण्यासाठी आपण सूत्र वापरत असतो सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. विक्रीमधनं आपला ढोबळ नफा जो असतो तो वजा केल्यानंतर राहिलेली रक्कम असतं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. या गणितामध्ये सोपस्कर होण्यासाठी बॅलन्स शीटशी निगडीत डाटा दिलेला असल्या कारणानं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे रिक्वायर्ड टर्म तुम्हाला टिप्पण फॉर्ममध्ये दिलेले आहेत. इथं COGSची रक्कम आहे 2,40,000 म्हणून अंश 2,40,000 गणितात दिलेला आहे. ॲव्हरेज स्टॉक हा मूळतः ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक याची सरासरी असते. त्याचं सूत्र असतं ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक भागीला 2. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटमध्ये दिलेला असतो आणि क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटमध्ये दिलेला असतो. क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटचा 80,000 आपल्याला इथं उपलब्ध आहे, परंतु ओपनिंग स्टॉक बॅलन्स शीटच्या व्यतिरिक्त ट्रेडिंग अकाउंटचा माहिती नाही आहे. अशा गणितामध्ये विचारलेला स्टॉक टर्नओव्हर रेशो आहे, परंतु माहिती उपलब्ध असल्या कारणानं रेशो काढता येणार नाही. असं न करता आपण गृहीत धरायचं की जो क्लोजिंग स्टॉक कंपनीने मेंटेन केलेला आहे तो वर्षानुवर्ष सारखाच आहे. सारखाच आहे तेव्हा आपलं स्टँडर्ड ॲझम्पशन राहिलं आहे ओपनिंग स्टॉक इज इक्वल टू क्लोजिंग स्टॉक. म्हणजेच दोघांची बेरीज करून भागीला जर का 2 दिलं तर ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि ॲव्हरेज स्टॉक या गणितामध्ये समान राहतील. म्हणजे याचा सरळ अर्थ आहे जो ताळेबंदामध्ये दिलेला 80,000 क्लोजिंग स्टॉक आहे त्यालाच ओपनिंग स्टॉक कन्सिडर करायचं, म्हणजे तीच रक्कम तुमची ॲव्हरेज स्टॉकची राहणार. म्हणून या गणितामध्ये COGSला भाग देत असताना मूळतः ओपनिंग अधिक क्लोजिंग भागीला 2चं फॉर्म्युला असत असताना इथं आपण स्टँडर्ड ॲझम्पशन घेतलेलं आहे ओपनिंग स्टॉक प्लस इज इक्वल टू क्लोजिंग स्टॉक इज इक्वल टू ॲव्हरेज, म्हणून तो कन्सिडर केला आहे 80,000. मग 2,40,000 भागीला 80,000 याचा अंतिम उत्तर आलं 3 टाइम्स. म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डची रक्कम तुमच्या क्लोजिंग स्टॉकच्या 3 पट आहे. याला रेशोमध्ये जर का लिहायचं असलं आणि प्रमाणामध्ये जर का लिहायचं असलं तर ते लिहिलं जाईल 3:1. जेव्हा 1 रुपयाचा स्टॉक आहे तेव्हा 3 रुपयाचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड झालेली आहे. शेवटचा फॉर्म्युला आपल्याला जो काढायचा आहे लास्ट बट वन, तो आहे डेटर्स टर्नओव्हर रेशो, रिसिवेबल्स टर्नओव्हर रेशो. डेटर्स टर्नओव्हर रेशोचं सूत्र दिलेलं असतं नेट क्रेडिट सेल्स. नेट क्रेडिट सेल्स मूळतः कसा काढतात, सेल्स मायनस कॅश सेल मायनस सेल्स रिटर्न.
परंतु या गणितामध्ये कॅश सेल दिलेले नाही आहेत, रिटर्न्स दिलेले नाही आहेत, म्हणजे जो दिलेला सेल्स आहे तो तुमचा नेट क्रेडिट सेल्स आहे असंच गृहीत धरायचं आहे. नेट क्रेडिट सेल्सची रक्कम किती कन्सिडर केली? 4 लाख. अंशाची रक्कम उपलब्ध आहे. ॲव्हरेज डेटर्स कसे काढायचे? टेक्निकली ॲव्हरेज डेटर्सचं कॅल्क्युलेशन आपण स्टॉक प्रमाणेच करतोय. ओपनिंग डेटर्स प्लस क्लोजिंग डेटर्स डिवायडेड बाय 2. परंतु ताळेबंदामध्ये फक्त एकच डेटर्सची रक्कम दिलेली आहे. मग ओपनिंग डेटर्स रक्कम कुठून कन्सिडर करायची? जेव्हा उपलब्ध असेल तर सरासरी कन्सिडर करायची, ओपनिंग अधिक क्लोजिंग भागेला 2 करून. जेव्हा उपलब्ध नाही आहे तेव्हा प्रत्येक वेळेस आपलं ॲझम्पशन हेच राहिलं आहे, ओपनिंग इज इक्वल टू क्लोजिंग इज इक्वल टू ॲव्हरेज. म्हणून आपण कन्सिडर करणार इथे नेट क्रेडिट सेल्स 4 लाख रुपये आणि ॲव्हरेज डेटर्स इज इक्वल टू क्लोजिंग डेटर्स. म्हणून क्लोजिंग डेटर्सची रक्कम 45,000 इन्क्लुडिंग बिल्स रिसिवेबल 8,000 रुपये. दोघांची टोटल झाली 53,000. मग 4 लाख भागेला 53,000 जर का केलं तर तो आलेला आहे तुमचा 7.55 टाइम्स. म्हणजे डेटर्सच्या तुलनेमध्ये विक्री ही 7.5 पट आहे. 7.55 म्हणजे ढोबळ मनाने 7.5 पट आहे. जेव्हा 1 रुपयाचं डेटर्स राहील तेव्हा 7 रुपये 55 पैशांची विक्री झालेली असेल, असा त्याचा अर्थ आहे. शेवटचा फॉर्म्युला तुम्हाला विचारलेला आहे कॅपिटल टर्नओव्हर रेशो. इथं कॅपिटल टर्नओव्हर रेशो विचारू शकतात, ॲसेट टर्नओव्हर रेशो विचारू शकतात. जेही विचारले त्याचा फॉर्म्युला काढत असताना जे टर्म विचारलेलं आहे ते अंशमध्ये घ्यायचं आहे आणि भाग तुम्हाला जे टर्म विचारलेलं आहे ते छेदमध्ये घ्यायचं आहे आणि त्याला भाग द्यायचा आहे सेल्सने. म्हणून कॅपिटल टर्नओव्हर रेशो सेल्स भागेला कॅपिटल, ॲसेट टर्नओव्हर रेशो सेल्स भागेला ॲसेट, लायबिलिटी टर्नओव्हर रेशो सेल्स भागेला लायबिलिटी, अशा प्रकारे काढायचं. तर नेट सेल्स 4 लाख रुपये डिवाइड बाय टोटल कॅपिटल. टोटल कॅपिटल कन्सिडर करताना इथं स्पेसिफिक म्हटलेलं नाही आहे इक्विटी कॅपिटल टर्नओव्हर रेशिओ आहे की प्रिफरन्स कॅपिटल टर्नओव्हर रेशिओ आहे. नाव दिलेलं असलं तर दिलेल्या नावाप्रमाणे सूचनेप्रमाणे करायचं आहे. नाव दिलेलं नाही आहे तर दोन्ही कॅपिटल घ्यायचे आहेत. असलं तर आपण इक्विटी कॅपिटल आणि प्रिफरन्स कॅपिटल दोन्ही घेतले असते. इथं शेअर कॅपिटल डायरेक्टली दिलेलं आहे 2 लाख रुपये. म्हणून 4 लाख रुपयाचं सेल्स भागीला 2 लाख रुपयाचं कॅपिटल, म्हणजे कॅपिटलच्या तुलनेमध्ये विक्री ही 2 पट आहे, दुप्पट आहे. म्हणून फॉर्म्युलाचं उत्तर आलेलं आहे 2 टाइम्स. जेव्हा 1 रुपयाचं कॅपिटल राहील तर 1 रुपयाच्या भागभांडवलामध्ये आपण दुप्पट म्हणजे 2 रुपयाची विक्री केलेली आहे. हा रेशो टर्नओव्हर रेशो जितका जास्त राहील तितक्या चांगल्या पद्धतीनं आपण आपले भांडवलाचे पैसे वापरलेले आहे असं होईल. या प्रकारे आपण 5 टर्म्स या गणितामध्ये काढलेत. याचा सराव करा, उजळणी करा आणि MCQ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकसोबत. धन्यवाद.